श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार मंगळवार, या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. असं केल्याने साधकाला सुख, समृद्धी आणि सदृढ आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवन सुखी राहते असं म्हटलं जातं. सनातन धर्मामध्ये रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमी जी आहे तर ती मंगळवार 4 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी झाला होता. त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा ही शुभ मानली जाते. असं केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्याची शक्यता असते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि सूर्यदेवांची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:37 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 संपेल. आणि म्हणूनच उदय तिथीनुसार ही जी रथसप्तमी आहे तर ती 4 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी आपल्याला सूर्यदेवांच्या उपासनेसोबतच पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अन्नपूर्णा मातेला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा, पूजा, उपासना करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलं जातं. जर आपण अन्नपूर्णे मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये 33 वर्ष धनसंपत्ती, पैसा, ऐश्वर्य कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये अन्नपूर्णाय देवी नमो नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. रथसप्तमीला अचला सप्तमी, त्याचबरोबर सूर्य जयंती म्हणून सुद्धा ओळखले जाते. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिमान अशी सूर्याची ओळख आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण हे सूर्याकडे असते. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असंही म्हटलं जातं. तर पहा, उद्या तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि तांदूळ हे घ्यायला विसरायचं नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे जर लाल चंदन असेल तर ते सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. गंगाजल घ्यायचं आहे आणि याने आंघोळ करायची आहे. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला दूध आणि तीळ, म्हणजे जे पांढरे तीळ आहेत ते, आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये तांदूळ देखील टाकायचे आहेत. थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे. लाल फुलांच्या पाकळ्या किंवा लाल फुलं असतील तर ते टाकायचे आहेत आणि याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना ओम आदित्य देवाय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही छोटंसं कोळसे असतील त्यावरती छोटंसं बोळकं ठेवायचं आहे. त्यामध्ये दूध टाकून त्या बोळक्यामध्ये तुम्हाला दूध हे उतू घालायचं आहे. आणि ते उतू घातलेलं दूध जे आहे तर त्याचा नैवेद्य हा सूर्यदेवांना तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर ते दूध जे आहे तर ते सर्व घरातील व्यक्तींनी पाशन करायचं आहे. दूध पिल्याने आपल्या घरामध्ये आजारपण हे येत नाही. आपल्याला लागलेले दोष ते सुद्धा नाहीसे होतात. आपल्याला लागलेली जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होते. नंतर तुम्हाला उद्या तुमच्या घरातील जी चुला आहे, म्हणजे जी शेगडी आहे गॅसची, तिची पूजा करायची आहे. तर आपल्याला गॅसची पूजा का करायची आहे? कारण शेगडी ही आपली अन्नपूर्णा आहे. आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा आहे तर तिथे ती निवास करत असते.
त्यामुळे आपल्याला तिची पूजा प्रथम करायची आहे. अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये धनधान्य हे कधीही संपू देत नाही. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम अन्नपूर्णा माता करते. अन्नपूर्णा माता दुसरी तिसरी कोणीही नसून माता पार्वतीचं एक रूप आहे. तर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे. सुपारी, जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं स्वरूप अन्नपूर्णा मातेची मानून सुपारी तिथे ठेवायची आहे. सर्वात अगोदर देवघरातील देवपूजा करायची आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर पहा, अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे. ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत अन्नपूर्णा मातेवरती पाण्याने, स्वच्छ पाण्याने अभिषेक तुम्हाला करायचा आहे. 108 वेळा करू शकता किंवा 11, 21 वेळा तुम्ही करू शकता. अभिषेक केलेलं पाणी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये झाडांना घालायचं आहे. प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे. त्या अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला फुलं अर्पण करायची आहेत. धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे. तर तुम्हाला एका वाटीमध्ये 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला माता अन्नपूर्णावरती अभिषेक करायचा आहे. म्हणजे ते तांदूळ तुम्हाला माता अन्नपूर्णाला अर्पण करायचे आहेत. आता हे तांदूळ तुम्हाला माता अन्नपूर्णाच्या खांद्यापर्यंत येतील इतके तुम्हाला अर्पण करायचे आहेत. एका हाताची, उजव्या हाताची जी मूठ आहे त्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि अन्नपूर्णाच्या डोक्यावरून तुम्हाला ते तांदूळ अर्चन करायचे आहेत. म्हणजे तांदूळ अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीने माता अन्नपूर्णा मातेला तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत. खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते थोडेसे एका वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेला तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते तांदूळ देवघरामध्ये तुम्हाला नेहमी पूजण्यासाठी ठेवायचे आहेत. बाकीचे उरलेले तांदूळ थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि जे उरलेले आहेत थोडेसे ते तुम्हाला ठेवणीचं, म्हणजे तुमची जे काही तांदळाचा डब्बा आहे तर त्या डब्यामध्ये टाकायचे आहेत. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही पडत नाही. तेव्हा तुम्ही तांदूळ अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवी नमो नमः या मंत्राचा जप करत तांदूळ अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे. उद्या मंगळवार आहे, रथसप्तमी आहे. आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याला करायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.